एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र एसएससी जीडी भरतीचा दुसरा दिवस होता। तर एसएससी जीडीचं ग्राउंड आज झालं 21 ऑगस्ट 2025 ला एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड झालं आणि एसएससी जीडी भरतीचं जे ग्राउंड चालू आहे तर तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी जे एसएससी जीडी भरतीचं आज ग्राउंड झालं 21 ऑगस्टला। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका ग्रुपमधून रनिंगमध्ये किती मुलांना पास करण्यात आलं, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची त्या ठिकाणी प्रक्रिया काय, त्याचबरोबर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे आणि कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड 21 ऑगस्टला तळेगाव सेंटर सीआरपीएफ पुणे या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल तुम्हाला ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण फुल डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण सांगणार आहे कशा प्रकारे आज ग्राउंड झालं याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, एसएससी जीडी भरतीचा दुसरा दिवस होता, तळेगाव सीआरपीएफचं सेंटर पुणे या ठिकाणी ग्राउंड झालं एसएससी जीडी भरतीचं। तर पहा, तुम्हाला सांगून देतो जे पण आपल्या हॉल तिकीटवर जे पण तारीख आहे तर त्या तारीखच्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचा, कारण की त्या तारखेवर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे। तुम्ही जर त्या ठिकाणी लेट आले तर तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवलं जाणार आहे, लक्षात ठेवा, कारण की सकाळी जो एंट्रीचा जो टाइम राहते सकाळी 4 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्रीचा टाइम त्या ठिकाणी आहे। तर ज्यांचं सुद्धा गाव दूर असेल सेंटरपासून, कारण की महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांना तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे हे भेटलेलं आहे, तर जेवढं पण आपलं सेंटर दूर असेल ज्यांचं सुद्धा तर 1 दिवस अगोदर त्या ठिकाणी पोहोचा। म्हणजे सांगायचं एवढंच की जे आपली तारीख आहे त्या तारखेच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्ही हजर राहा। लक्षात ठेवा, जो त्यांनी वेळ दिलाय त्या वेळेवर आपल्याला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे। तर आज सर्वात अगोदर 21 ऑगस्टला ग्राउंड कशा प्रकारे झालं एसएससी जीडी भरतीचं, सर्वात अगोदर 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक करत आहे। तर एक आपला आधार कार्ड आणि त्याचबरोबर आपला हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। हे 2 डॉक्युमेंट नसेल तर आपल्याला एंट्री दिल्या जात नाही, डायरेक्ट घरी पाठवल्या जाते, लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर मुलांना एंट्री दिली, एंट्री दिल्यानंतर मुलांना तिथं बसून ठेवलं जात आहे आणि आरएफडी या ठिकाणी लावून दिल्या जात आहे, पायाला दोन्ही पायाला आरएफडी लावून दिल्या जात आहे आणि ते पायाला लावल्यानंतर मुलांना आणखीन त्या ठिकाणी जे त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जात आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांचे त्या ठिकाणी केलं जात आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाइल झालं, टीसी झालं, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जातं, शाळा सोडला दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला नाही, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला नाही, अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा नाही आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा आपल्याजवळ असू द्या। तर सर्व आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी न्यायचे, आधार कार्ड सुद्धा न्यायचे आणि पासपोर्ट फोटो सुद्धा आपल्याजवळ राहू द्या, 30 फोटो राहू द्या आपल्याजवळ, ठीक आहे। तर सर्व डॉक्युमेंट आपल्याला न्यायचे आणि प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी न्या, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर चेस्ट नंबर मुलांना दिला जात आहे। चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना त्या ठिकाणी 100-100च्या बॅचेस त्या ठिकाणी केल्या जात आहे। तर एका दिवशी जवळपास 5 ते 6 बॅचेस त्या ठिकाणी बोलवल्या जात आहे। तर एका बॅचमध्ये आज 100 पोरांना त्या ठिकाणी जे 100 पोरांची एक बॅच त्यांनी केली आणि 100 मुले जे त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडत आहे। आणि ग्राउंड मी तुम्हाला सांगून देतो ग्राउंड कशा प्रकारे, 400 मीटरचा ट्रॅक आहे, 400 मीटरचा ट्रॅक आहे, मातीचा ट्रॅक आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 400 मीटरचे आपल्याला 12 राऊंड मारायचे, म्हणजे 400 मीटरचे आपण 12 राऊंड जर मारले तर 12 चोक 48 म्हणजे 4800 मीटर आणि 200 मीटर आणखीन आपल्याला खेचा लागते। तर 12 राऊंड आपल्याला त्या ठिकाणी मारा लागते आणि 12 राऊंड झाल्यानंतर आणखीन आपल्याला 200 मीटर त्या ठिकाणी होळा लागते। अशा प्रकारे त्या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगचा ग्राउंड आहे आणि 400 मीटरच्या ट्रॅकवरच आपल्याला त्या ठिकाणी पळवल्या जात आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आज एका बॅचमध्ये 100 पोरं त्या ठिकाणी सोडले आणि 100 पोरं जे त्या ठिकाणी एका बॅचमध्ये सोडले आणि तिथून जसं त्या ठिकाणी मुलांना सोडलं तसा त्या ठिकाणी टायमिंग त्या ठिकाणी चालू होतं आहे। आरएफडी त्या ठिकाणी लावली आहे पायाला, एक लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक त्या ठिकाणी टायमिंग काउंट होत आहे, लक्षात ठेवा, जसे तुम्ही तिथून निघाले स्कॅनरपासून तशा, ठीक आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये 100 मुलं रनिंगसाठी सोडले एसएससी जीडीसाठी आणि 100 पैकी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 33 विद्यार्थी रनिंगमध्ये पास करण्यात आले आणि बाकी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना त्या ठिकाणी 67 विद्यार्थ्यांना फेल केलं गेलं। तर रनिंगमध्ये भरपूर विद्यार्थी या ठिकाणी कटत आहे, कारण की ग्राउंड भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं की आपल्या या ठिकाणी किती राऊंड या ठिकाणी झाले आहे। काही विद्यार्थ्यांना वाटत आहे की आपले 13 राऊंड झाले, 14 राऊंड झाले, असे सुद्धा मुलांना त्या ठिकाणी माहीत नाही, कारण की रोडवर कसं आपल्याला डायरेक्ट माहीत होती की ह्या ठिकाणी आपल्याला थांबा लागते म्हणून, पण या ठिकाणी 400 मीटरचा ट्रॅक असल्यामुळे
आणि त्या ठिकाणी आपल्याला जे 12 राऊंड मारा लागते आणि त्याचबरोबर 200 मीटर त्या ठिकाणी धावावं लागत आहे, एक लक्षात ठेवा। येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर घड्याळ सोबत नाही, घड्याळ त्या ठिकाणी घेतला जातं, एक लक्षात ठेवा। सर्वात अगोदर ते म्हणते घड्याळ घेऊ नका, पण बरेच मुलं त्या ठिकाणी घड्याळ घेऊन त्या ठिकाणी धावतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर घड्याळ सोबत नाही आणि त्याचबरोबर रनिंग मारायच्या वेळेस आपल्याला चुका कोणती करायचे, तर रनिंग मारायच्या वेळेस आपल्याला सर्व राऊंड त्या ठिकाणी मोजा की आपले राऊंड किती झाले, 12 राऊंड आपल्याला मोजून मारायचे आणि त्याचबरोबर 200 मीटर आणखीन त्या ठिकाणी होळायला लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला हे लक्ष या ठिकाणी ठेवायचं, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आज ग्राउंड झालं, तर एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी 33 विद्यार्थ्यांनी रनिंग काढली आणि 67 पोरं त्या ठिकाणी रनिंगमध्ये फेल केले आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले तर त्या विद्यार्थी रिजेक्टेड स्लिप त्या ठिकाणी दिल्या जात आहे की आपला या ठिकाणी टायमिंग एवढा झाला आहे। ज्यांचा सुद्धा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 24 मिनिटापेक्षा तर 1 सेकंड जरी झाला जास्त तर त्यांना फेल केलं जातं। असे भरपूर विद्यार्थी आहे की त्यांचा 1-1 सेकंडचा टाइम या ठिकाणी 1-1 सेकंडनी त्यांना काटल्या या ठिकाणी जात आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे 5 किलोमीटर रनिंग त्या ठिकाणी मुलांचं घेतलं जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर ग्राउंड एकदम जे विद्यार्थी मित्रांनो बेकार ग्राउंड आहे त्या ठिकाणी, एक लक्षात ठेवा, कारण की पाय सुद्धा मुलांचे त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये फसत आहे, चिखल आहे त्या ग्राउंडवर, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर तुम्ही जर बुटाने जरी त्या ठिकाणी धावले तर पाय सुद्धा त्या ठिकाणी मुलांचे फसत आहे, त्यामुळे सुद्धा मुलांचा टाइम त्या ठिकाणी बरोबर येऊन नाही आला तर भरपूर विद्यार्थी जे 5 किलोमीटर रनिंगमध्ये या ठिकाणी फेल होत आहे। तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर बिना शूजचा जरी तुम्ही धावलं तरी सुद्धा त्या ठिकाणी बेस्ट राहणार आहे, कारण की त्या ठिकाणी काही ठिकाणी चिखल आहे ग्राउंडवर, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थी काही विद्यार्थी ग्राउंडवर त्या ठिकाणी पळत सुद्धा, एक लक्षात ठेवा, पाय घसरून, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, ह्या काही गोष्टी आपल्याला फेस त्या ठिकाणी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये मातीचंच ग्राउंड आहे, तळेगाव सेंटर CRPF पुणे या ठिकाणचं, ठीक आहे। आणि अशा प्रकारे मुलांचं ग्राउंड होत आहे। जे विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांना तिकडे समोर नेलं जात आहे आणि त्या मुलांना तिथं थांबून ठेवलं जातं आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांची त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो उंची वगैरे त्या ठिकाणी मोजल्या जातात। तर उंची 170 सेंटीमीटर मुलांची घेतल्या जाते, 170 सेंटीमीटर, 1 जरी इंच असेल कमी तर फेल केलं जातं, अपात्र केलं जात आहे। उंची झाल्यानंतर छाती त्या ठिकाणी मुलांची घेतल्या जाते, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आणि कमी जरी आपली भरली तर अपात्र त्या ठिकाणी केलं जातं, फेल केलं जातं। आणि वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या जर खाली असेल तर अपात्र केल्या जाते, फेल केल्या जाते। तर अशा प्रकारे जे आहे SSC GD भरतीची पूर्ण या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एका दिवशी जवळपास 65 विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी येतात SSC GD भरतीचा। तर अशा प्रकारे SSC GD भरतीच्या ग्राउंडच्या अंदरची पूर्ण प्रोसेस आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जो आपला टाइम आहे रिपोर्टिंग टाइम तर त्या टाइमवर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे SSC GD भरतीचा या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। तर एका बॅचमध्ये 100 पोरं सोडत आहे आणि 100 मधले भरपूर विद्यार्थी म्हणजे 60-70 मुलं या ठिकाणी रनिंगमध्ये या ठिकाणी कटत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुमचा कोणत्या दिवशी SSC GD भरतीचं ग्राउंड आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की तुमचं ग्राउंड या ठिकाणी कोणत्या तारखेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला SSC GD भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय